हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, अपघात राजेशचा झाला की नाही, की हॉस्पिटलमध्ये जो ॲडमिट आहे तो वेगळाच माणूस आहे. राजेश बाहेर फिरतोय का, अशा अनेक शंका आपल्या मनात होत्या. परंतु या सगळ्या शंका चुकीच्या होत्या, कारण ज्याचा अपघात झालाय तो राजेशच आहे. आणि आज आपल्याला राजेशचं तोंड दिसलंय, त्याला मार लागलाय, तो कोमात आहे हे आपल्या समोर सिद्ध झालंय. त्याचबरोबर अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय, तिची डिलिव्हरी झाली आहे. पण अंजली ही काही बदललेली नाहीये. तिने चक्क ईश्वरी आणि अर्णवला मी माझ्या बाळाचं तोंड सुद्धा पाहू देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे अर्णव खूप दुःखी झाला. पण अर्णव दुःखी झाल्यावर ईश्वरी कसली गप्प बसते. ईश्वरीने पुन्हा एक जुगाड लावला. अर्णव आणि ईश्वरी चक्क डॉक्टर आणि नर्सच्या ड्रेसमध्ये तेथे आले आणि बाळाला चेक करण्याच्या बहाण्याने त्यांनी बाळाला स्वतःच्या जवळ घेतलं. बाळाचा चेहरा पाहिला. त्यामुळे या दोघांना परमानंद झाला आहे. त्यांना सगळ्यात मोठं सुख मिळालं आहे आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवचं आणखीनच प्रेम वाढलं आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव अंजलीची औषधं घेण्यासाठी ICUच्या बाहेर येतो. बाहेर मामा, मामी, आकाश, आजी सगळे असतात. अर्णव बाहेर येताच ते अर्णवला विचारतात, अर्णव काय झालं, अंजलीची अवस्था कशी आहे, डॉक्टर काय म्हणाले. आणि मग अर्णव त्यांना सगळी परिस्थिती सांगतो की ताईचं BP शूट झालंय, त्यामुळे डॉक्टर ताईची आत्ताच डिलिव्हरी करणार आहेत, तिचं सीझर करणार आहे. पण तिचं BP वाढल्यामुळे आणि पल्स रेट कमी झाल्यामुळे बाळ आणि ताई दोघांच्याही जीवाला धोका आहे. हे ऐकून मामा, मामी, आकाश, आजी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, आपण फक्त देवाकडे प्रार्थना करायची, आता मी औषधं घ्यायला जातोय, असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. आणि घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. आजी तर हादरूनच जाते. मामी तिला खाली बसवते आणि शांत व्हायला सांगते. आजी ही देवाला प्रार्थना करते, हे देवा, आता माझ्या अंजलीला आणि त्याच्या बाळाला तूच वाचू शकतोस, सगळं काही चांगलं होऊ दे. घरातील सगळेजण हीच प्रार्थना करत असतात. आजी खूप घाबरलेली असते. आता माझ्या अंजूचं काय होईल अशीच भीती तिला वाटत असते. आणि मामी तिला खोटा खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न करते की मी किती चांगली आहे. आणि इकडे नम्रता सुप्रियाला कॉल करून सांगते, आई येथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तो राजेश कोमात गेलाय आणि त्यामुळे अंजलीताईचं BP शूट झालंय आणि अंजलीताईची डिलिव्हरीसुद्धा वेळेच्या आधीच होणार आहे. त्यांनासुद्धा ICUमध्ये ॲडमिट केलं आहे. आम्हाला सगळ्यांना खूप भीती वाटतीये. हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, नमू मी तेथे यायचं आहे का. तर नम्रता तिला सांगते, नाही आई, सध्या तू येऊ नकोस, मी तुला सांगेल तेव्हा ये. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मी तुझ्या बाबांना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि मग त्यानंतर मी तुम्हाला भेटायला येईल. नम्रता म्हणते ठीक आहे आणि ती फोन कट करते. आकाश आणि नम्रता एकमेकांबरोबर असतात आणि झाल्या प्रकारामुळे त्यांनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर सुप्रिया ही आपल्या हॉलमध्ये येते. तर शुभंकर तिला विचारतो, काय झालं काकू, कोठे जातेस तू, नम्रताचा कॉल आला होता का. तर सुप्रिया सांगते, हो नमूचा कॉल आला होता, तिकडे परिस्थिती खूप हाताबाहेर गेली आहे. ज्यांचा अपघात झाला ना ते कोमामध्ये गेले आहेत आणि ज्या त्यांच्या वाईफ आहेत अंजलीताई, त्यांची अवस्थासुद्धा खूप बिघडली आहे. त्या आई होणार आहेत आणि वेळेच्या आधीच त्यांची डिलिव्हरीसुद्धा होणार आहे. शुभंकर म्हणतो, मग तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का. तर सुप्रिया म्हणते, नाही नाही, मी थोड्या वेळाने जाणार आहे, पण आता तुझे काका झोपलेत ना, तर मी मठात जाऊन येते स्वामींच्या आणि तेथे त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. शुभंकर म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. सुप्रिया म्हणते, काही गरज नाही आहे, तू घरीच थांब, तू थकला असशील, मी जाते. तर शुभंकर म्हणतो, अगं इंदोरहून मी फ्लाईटमध्ये आलो आहे, चालत धावत पळत नाही आलो आहे, काही थकलेलं नाही आहे, मी तुला सोडतो, तेवढंच मी सुद्धा देवाकडे कोणाच्या तरी आयुष्यासाठी प्रार्थना करेल. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मी तयार होऊन येते आणि ती तयार व्हायला जाते. तर इकडे आजीने एका ज्योतिषाला बोलवून घेतलेलं असतं. हा ज्योतिष आजीला विचारतो, सुभद्राताई तुम्ही मला अचानक का बोलवून घेतलं. तर आजी सांगते, आमच्या घरात सध्या खूप कलह सुरू आहेत आणि अडचणी येत आहे. माझी नात आणि जावई दोघेही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, खूप सिरियस आहेत. हा ज्योतिषी सांगतो, हो मी तुमच्या घरातील सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या आहेत आणि सगळ्यांची 7.5 सुरू आहे. राहू शनी यांची वक्रदृष्टी सुरू आहे आणि एकाच वेळेस ही सगळी दशा सुरू असल्यामुळे तुमच्या घरात सध्या खूप अडचणी आहेत, कलह सुरू आहेत.
आजी म्हणते, हो तुम्ही खरं बोलताय, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का? काही पूजा, काही उपाय आहेत का? गुरुजी सांगतात, ठीक आहे, मी सगळ्यांच्या पत्रिका पुन्हा एकदा पाहतो आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग काय आहे ते शोधून काढतो. परंतु तोपर्यंत तुम्ही घरातील सगळ्यांची काळजी घ्या. आता तरी तुम्ही हाच उपाय करू शकता. आजी म्हणते, ठीक आहे गुरुजी. आणि आजी आणखीनच टेन्शनमध्ये येते. आता नेमकं काय होईल? अंजलीची डिलिव्हरी सुखरूप होईल की नाही? जावई बापू कोमातून बाहेर येतील की नाही? हाच प्रश्न आजीला पडलेला असतो. आणि इकडे ईश्वरी अंजलीजवळ बसलेली असते आणि तिलाही खूप टेन्शन आलेलं असतं. अंजली ताईची डिलिव्हरी होईल की नाही? बाळ सुखरूप असेल की नाही? अशी भीती तिला वाटत असते. आणि तेवढ्यात अंजली चुळबुळ करू लागते. तिला त्रास होऊ लागतो. ईश्वरी हे पाहते. ती तिच्या डोक्यावर हात ठेवते. विचारते, काय झालं अंजली ताई? अंजलीला काहीच कळत नसतं. तिला त्रास होत असतो. तेवढ्यात ईश्वरीला मॉनिटरवर दिसतं की अंजलीचं BP खूप वाढलंय. ईश्वरीला समजतं की आता अंजलीला आणखीन त्रास होणार आहे आणि ईश्वरी लगेच डॉक्टरांना हाक मारते. डॉक्टर आणि नर्स तेथे येतात. डॉक्टर हे अंजलीला चेक करतात तर त्यांना समजतं अंजलीचं BP आणखीनच शूट झालंय. डॉक्टर नर्सला सांगतात, आत्ताच्या आता इंजेक्शन घेऊन या, यांना इंजेक्शन द्या आणि डिलिव्हरीची तयारी करा. पण अंजलीला लेबर पेन सुरू होतं. तिच्या पोटात जोरजोरात कळा येत असतात. डॉक्टर तिला समजावून सांगतात, अंजली टेन्शन घेऊ नको, लवकरच तुझी डिलिव्हरी होणार आहे, तू आणि बाळ सुखरूप असेल. पण हिंमत धर, काळजी करण्याची गरज नाही आहे. पण अंजली ही खूप त्रासात असते. तिला हे सहनच होत नाही. त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा भीती वाटते की आता नेमकं काय होईल. आणि इकडे अर्णव औषधं घेऊन हॉस्पिटलमध्ये परत येत असतो. आणि त्याच वेळेस रिया तेथे पोहोचते आणि अर्णवला आवाज देते, मिस्टर अर्णव. अर्णव मागे वळून पाहतो तर रियाला पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. रिया पुढे येते आणि अर्णववर खूप चिडते आणि म्हणते, फक्त तो राजेशच नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंबच फ्रॉड आहे, तुम्ही सुद्धा फ्रॉड आहात. अर्णवला खूप राग येतो. अर्णव विचारतो, व्हॉट? हे काय बोलतेस तू? तर रिया म्हणते, बरोबरच बोलतीये. तुम्ही काल मला सांगितलं होतं की 4 वाजता माझ्या घरी मी तुला बोलवेल, तुला त्या राजेशचं सगळं सत्य सांगायचं आहे. पण तुम्ही तर मला काही बोलवलंच नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा फ्रॉड आहात, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. तर अर्णव म्हणतो, रिया मी खोटं बोलत नाहीये. तुमचा तो जो सर्वेश आहे ना, म्हणजे माझा राजेश, त्याचा मोठा अपघात झालाय. त्याला ट्रकने उडवलंय आणि सध्या तो कोमात आहे. तर रिया म्हणते, कसला अपघात आणि कसला काय? तो सर्वेश आहे ना, खूप वेगळा माणूस आहे. त्याचा काय ॲक्सिडेंट होऊ शकत नाही. नाटक करत असेल तो. आणि या नाटकामध्ये त्याने तुम्हाला सगळ्यांना सामील करून घेतलंय. मला चांगलंच माहिती आहे आणि मी त्याला काही सोडणार नाहीये. असं म्हणून रिया ही जाऊ लागते. तेवढ्यात अर्णवला ईश्वरीचा कॉल येतो. अर्णव विचारतो, काय झालं मिस इंदोर? ईश्वरी सांगते, सर लवकर या, अंजलीताईंचं BP आणखीनच वाढलंय, डॉक्टर त्यांना सर्जरी रूममध्ये नेत आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी आत्ता येतो. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. डॉक्टर अंजलीला ऑक्सिजन मास्क लावतात. अंजलीला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. मग डॉक्टर तिला BP कमी करण्यासाठी इंजेक्शन सुद्धा देतात. ईश्वरीला खूप काळजी वाटत असते. अंजलीची अवस्था वाईट बिकट होत असते. अर्णव हा फोन कट करतो आणि मागे पाहतो तर तोपर्यंत रिया ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालेली असते. अर्णव तिच्या मागे मागे धावतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो, रिया प्लीज थांब. तर रिया म्हणते, मला तुमचं काहीच ऐकून यायचं नाहीये. मला आत्ताच्या आत्ता त्या सर्वेशला पाहायचंय, त्याची अवस्था पाहायची आहे आणि त्याने मला खूप फसवलंय, मी त्याला सोडणार नाहीये. अर्णव चिडून म्हणतो, त्याने तुम्हाला फसवलंय ना, ठीक आहे, पण आता अवस्था खूप बिकट आहे. माझी बहीण जी आता गरोदर आहे तिला सुद्धा ICU मध्ये ॲडमिट केलंय. तिचं BP शूट झालंय आणि अशा वेळेस माझ्या घरातले सगळे खूप टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काही बोलू नका, आतमध्ये जाऊन काही सांगू नका. रिया चिडून म्हणते, तुम्हाला म्हटलं ना, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाहीये. मला आत्ताच्या आत्ता आतमध्ये जायचंय आणि त्या राजेशला पाहायचंय, त्याचं सगळं सत्य सगळ्यांना सांगायचंय. त्याने माझं खूप मोठं नुकसान केलंय. अर्णव म्हणतो, ठीक आहे, त्याने तुमचं मोठं नुकसान केलंय ना, तर मी तुम्हाला ब्लँक चेक देतो. तुम्हाला काय रक्कम भरायची असेल ती भरा, ते पैसे घ्या. पण आत्ता त्या राजेशबद्दल कोणाला काही सांगू नका, आतमध्ये जाऊ नका. रिया चिडून म्हणते, मला तुमच्या पैशांची गरज नाहीये. त्या राजेशने मला इमोशनली डॅमेज केलंय. त्याने मला लग्नाचं आमिष दाखवून माझा फायदा उचललाय आणि त्याची किंमत तुम्ही पैशात करता का? मला तुमच्या पैशांची काही गरज नाहीये. मी आत्ताच्या आत्ता मध्ये जाऊन सगळं सांगणार. असं म्हणून रिया ही आतमध्ये निघून जाते. अर्णवला जबर धक्काच बसतो.
जर या रियाने आजी, मामा, मामी, आकाश यांच्यासमोर त्या राजेशचं सत्य सांगितलं तर आणखीनच मोठा गोंधळ होईल. काय करायचं हा प्रश्न अर्णवला पडतो आणि अर्णव रियाच्या मागे मागे रिया थांब, रिया थांब असं म्हणत धावत लागतो. त्याच वेळेस ईश्वरी आणि रिया एकमेकांना पास करतात. अर्णव रियाच्या मागे मागे जात असतो. ईश्वरी अर्णवला थांबवते आणि विचारते, सर काय करताय तुम्ही? तर अर्णव म्हणतो, त्या रियाला थांबवतोय. ईश्वरी विचारते, कोण ही रिया? अर्णव तिला रियाचं सगळं सत्य सांगतो. रिया ही त्या राजेशची गर्लफ्रेंड आहे, जो गोव्याला तिच्याबरोबर गेला होता आणि आता ती त्या राजेशचं सगळं सत्य घरच्यांना सांगायला जातीये. हे ऐकून ईश्वरीलाही जबर धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, आता या परिस्थितीत आपल्याला तिला थांबवायला हवं. सगळ्यांना राजेशचं सत्य नको कळायला, नाहीतर आणखीनच प्रॉब्लेम वाढतील. ईश्वरीला सुद्धा ही गोष्ट पटते आणि ईश्वरी, अर्णव दोघेही रियाच्या मागे मागे धावतात. त्याच वेळेस रिया ICU जवळ येते. मामा, मामी, आकाश, वल्लरी सगळे तेथे असतात. वल्लरी ही रियाला पाहते आणि खूप खुश होते. मनात विचार करते, अरे वा, रिया सुद्धा येथे आली, म्हणजे आता चांगलाच मोठा गोंधळ होणार, गोंधळ पाहायला मजा येईल. आणि ईश्वरी त्याच वेळेस तेथे पोहोचते आणि धावत पळत रियाचा हात पकडते. रियाला कळतच नाही की ही मुलगी कोण आहे आणि हिने मला का थांबवलंय. तर ईश्वरी म्हणते, रिया थांब, तुला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे ना, सांग, पण त्याआधी येथे काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे ते पाहून तरी घे. रिया म्हणते, ठीक आहे. आणि मग ईश्वरी ही रियाला घेऊन चक्क त्या ICU मध्ये जाते, जेथे सर्वेश म्हणजेच राजेश असतो. मामा आणि मामीला समजतच नाही की ही मुलगी कोण आहे आणि ईश्वरी तिला आतमध्ये का घेऊन गेली. मामा मामीला विचारतो, कोण आहे ती मुलगी? तर मामी म्हणते, मला काय माहीत. आणि मग ईश्वरी रियाला त्या ICU जवळ घेऊन येते, जेथे राजेश असतो. आणि पहिल्यांदाच आपल्याला इतक्या दिवसानंतर राजेशचा मुखडा दिसतो. फ्रेंड्स, इतके दिवस आपल्या मनात जी शंका होती की ज्याचा अपघात झालाय तो राजेश नाहीये, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेली व्यक्ती कोणीतरी दुसरीच आहे, परंतु ही शंका चुकीची होती. ॲडमिट झालेला आणि अपघात झालेला व्यक्ती राजेशच आहे आणि तो खरोखरच कोमात गेलाय. आता ही अदलाबदली नंतर झाली असेल तर हे आपल्याला माहीत नाहीये. हे सत्य आपल्याला काही दिवसानंतरच कळेल. आणि ईश्वरी रियाला घेऊन या ICU जवळ येते आणि रियाला म्हणते, पहा, हाच आहे ना तुझा सर्वेश, आणि तो कोमात गेलाय, त्याचा अपघात झालाय, त्याला आता काहीच कळत नाहीये, तो या अवस्थेत आहे. मग तू त्याला जाब विचारून काय करणार? त्याला शिक्षा देऊन काय करणार? त्याचं सत्य सगळ्यांना सांगून काय फायदा होणार आहे? आणि रियासुद्धा सर्वेशची ही अवस्था पाहते आणि तिला आठवतं की मी सर्वेशला म्हणाले होते मला तुझ्याशी लग्न करायचंय, आणि सर्वेश यासाठी हो म्हणाला होता. हो रिया, मी तुझ्याशी नक्की लग्न करेल, एकदम धूमधडाक्यात. सर्वेची ही अवस्था पाहून रियाला सुद्धा वाईट वाटतं. आणि मग ईश्वरी रियाला घेऊन अंजली ज्या ICU मध्ये आहे तेथे पोहोचते. अर्णव सुद्धा तेथे येतो आणि ईश्वरी रियाला म्हणते, पहा, ही आहे माझी ननंद, म्हणजे तुझ्या सर्वेची खरी बायको, आणि त्या गरोदर आहेत. त्यांचं BP शूट झालंय, म्हणून त्यांना सुद्धा आता वेळेच्या आधी बाळाला जन्म द्यावा लागणार आहे. त्यांची कंडिशन सुद्धा खूप क्रिटिकल आहे. सांग त्यांना सगळं सत्य, आणखीन त्यांना त्रास दे. रिया अंजलीकडे पाहते आणि तिला आठवतं जेव्हा रियाने राजेशला अंजलीबद्दल विचारलं होतं तेव्हा राजेश म्हणाला होता, ती माझी बहीण आहे आणि गावावरून येथे इलाजासाठी आली आहे. रियाला वाईट वाटतं. ईश्वरी रियाला समजावून सांगते, रिया, मला मान्य आहे, तुझ्याबरोबर जे काही घडलं ते खूप वाईट घडलं, पण त्याचा बदला घेण्याची ही योग्य वेळ नाहीये. तू एवढं काही आकलस्थाळेपणाने काही करायला नकोय. रिया विचारते, मला सगळं मान्य आहे, पण मी माझ्यावर झालेला अन्याय विसरून जाऊ का? त्या सर्वेशने मला फसवलंय, माझा फायदा उचललाय, मी त्याला माफ करू का? ईश्वरी म्हणते, नाही रिया, त्याला माफ करायचं नाहीये, तू त्याला माफ करायचं नाहीये आणि आम्ही सुद्धा त्याला माफ करणार नाही आहोत, परंतु ही योग्य वेळ नाहीये. मी तुला एवढंच सांगतेय, या सर्वेशला, या राजेशला आपण धडा शिकवायचा आहे. ज्या क्षणी तो कोमातून बाहेर येईल त्या क्षणी मी तुला बोलवून घेईल, तू त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे आण आणि अंजलीताईसमोर, माझ्या घरातील सगळ्यांसमोर त्याचं सत्य आण. रिया म्हणते, ठीक आहे, मला परिस्थिती कळतीये. अर्णव हे सगळं ऐकत असतो. रिया तेथून निघून जाते आणि अर्णव आतमध्ये येतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही अंजलीकडे पाहतात आणि अंजलीची ही अवस्था पाहून दोघांनाही वाईट वाटतं. आणि मग इकडे सुप्रिया ही संजयला औषधं गोळ्या देते. संजय विचारतो, काय झालं, नमूचा कॉल आला होता का?
तर सुप्रिया सांगते, हो नमूचा कॉल आला होता, अंजलीताईंची अवस्थासुद्धा खूप बिकट आहे आणि तो राजेशसुद्धा कोमात गेला आहे. तर संजय म्हणतो, तुला जर देवाकडे प्रार्थना करायची असेल ना तर फक्त अंजलीताईंसाठी कर, त्या नराधामासाठी करायची नाही. तो मेला तर चांगलंच होईल. त्याच वेळेस शुभंकर तेथे येतो आणि हे सगळं ऐकतो. शुभंकर म्हणतो, काका मला माफ करा, मी आगाऊपणे विचारतोय, पण तुम्ही त्या माणसाबद्दल इतकं वाईट का बोलताय? तर संजय म्हणतो, शुभंकर तू माझ्या मुलासारखाच आहे, माझा फॅमिली मेंबर आहे, पण ही खूप मोठी गोष्ट आहे, एखाद्या दिवशी निवांत मी तुला सगळं सांगेल. शुभंकर म्हणतो, ठीक आहे काका. सुप्रिया आणि संजय या दोघांना हीच काळजी वाटत असते की आता अंजलीताईंचं काय होईल आणि मग त्यानंतर या राजेशचं काय होतं. इकडे ईश्वरी ही नम्रताला ज्या वॉर्डमध्ये हा राजेश ॲडमिट आहे तेथे घेऊन येते आणि राजेशला खरंच डोक्याला खूप लागलेलं असतं, त्याच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेला असतो आणि तो कोमातच आहे असंच वाटत असतं. ईश्वरी ही नम्रताला म्हणते, चल नमुताई, तुला वाटत होतं ना या राजेशचा अपघात नाही झालाय, तो नाटक करत असेल, मग पहा याच्याकडे. पण नम्रताला अजूनसुद्धा शंका असते. नम्रता म्हणते, इशू हा येथे निश्चित तर पडलाय, पण हा नाटक करत नसेल हे कशावरून? हेच नाटकसुद्धा असू शकतं. कोमात गेल्याचं नाटक करतोय, मोठा अपघात झाल्याचं, डोक्याला लागल्याचं नाटक करतोय. हा नालायक माणूस असं करूच शकतो. ईश्वरी सुद्धा क्षणभर विचार करते, नमुताई तर खरं बोलतीये, हा राजेश काही पण करू शकतो. तेवढ्यात ईश्वरीला या राजेशचे रिपोर्ट दिसतात आणि ती नम्रताला हे सगळे रिपोर्ट्स दाखवते. पहा, हे याचे सगळे रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्सवरून तरी असंच वाटतंय की खरंच याचा अपघात झालाय आणि हा कोमात गेलाय आणि हे सगळे रिपोर्ट्स खरे आहेत. ईश्वरी म्हणते, याला नक्कीच याच्या पापांची शिक्षा गणूबाप्पांनी दिली आहे, कारण आजपर्यंत याने इतके पाप केले होते, इतके पाप केले होते की त्या पापांची शिक्षा याला मिळणारच होती. शेवटी याच्या पापांचा घडा भरलाच. नम्रता म्हणते, हो ईश्वरी, आज न उद्या याच्या पापांचा घडा भरणारच होता आणि मला सुद्धा खूप आनंद होतोय. आणि ईश्वरी आणि नम्रता या राजेशकडे रागारागाने पाहत असतात. मग आता हा राजेश खरंच कोमात आहे की तो फक्त कोमात असल्याचं नाटक करतोय आणि ईश्वरी आणि नम्रता जे काही बोलताय कदाचित तो हे सगळं ऐकत सुद्धा असेल आणि त्यांच्यासमोर फक्त कोमात असल्याचं नाटक करत असेल. इकडे शुभंकर त्याचं काम करत असतो आणि तेवढ्यात सुप्रिया त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तर शुभंकर म्हणतो, मला पाहायचंय तू चहा कसा बनवलाय? तर सुप्रिया म्हणते, मला माहिती आहे ना तुला कसा चहा आवडतो, मी अगदी तसाच चहा बनवलाय. शुभंकर हसू लागतो. सुप्रियाकडून तो चहा घेतो आणि हा चहा पितो. तर त्याला चहा खूप आवडतो आणि तो म्हणतो, द्या इकडे तुमचा हात. सुप्रिया त्याला हात देते तर तो चक्क त्याच्या हातावर पप्पी घेऊन म्हणतो, बनाने वाले के हात चूम लू. सुप्रिया खूप खुश होते आणि म्हणते, तू सुद्धा आमच्या इशूसारखाच नौटंकी आहेस. तर शुभंकर म्हणतो, मला तर असं वाटत होतं काकू, तू मुंबईला आलीस ना मग तू बिन साखरेचा चहा बनवायला लागली असशील. मुंबईत सगळे लोक कसे एकदम बिन साखरेसारखे असतात ना, पण तू तर काहीच विसरली नाहीये. तर ती सांगते, अरे मी कसं विसरेल, मला तुझ्या आवडीनिवडी चांगल्याच लक्षात आहे. शुभंकर म्हणतो, ठीक आहे ते जाऊ दे, तू नम्रताचा साखरपुडा कसा अचानक करून दिला ते सांग. सुप्रिया सांगते, अरे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. आकाश आणि नम्रता या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ज्या आकाशच्या आई आहेत ना, ईश्वरीच्या मामे सासू, त्यांना एक दुसरी मुलगी आवडली आकाशसाठी. त्या दोघांचा साखरपुडा सुद्धा ठरला आणि आम्हाला काहीच माहीत नाही. मग त्या साखरपुड्यामध्ये आकाशने सुद्धा साखरपुडा करायला नकार दिला आणि मग नम्रता आणि आकाशने आपल्याबद्दल सगळं सांगितलं. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी त्यांचा साखरपुडा लावून दिला आणि मग या दोघांचा साखरपुडा झाला. पण आता नम्रताची जी होणारी सासू आहे ना, आकाशची आई, त्यांना हे नातं मान्य नाही आहे, त्यांना नम्रता आवडत सुद्धा नाही. तर शुभंकर म्हणतो, तू मला फक्त एवढं सांग, आकाशचं नम्रतावर प्रेम आहे का? तर सुप्रिया सांगते, हो त्यांचं नम्रतावर खूप प्रेम आहे, ते नम्रताला खूप जपतात. शुभंकर म्हणतो, झालं तर मग मिया बीबी राजी तर क्या करेगा काजी. जर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना तर ते दोघे एकमेकांना सांभाळून घेतील. मग आजूबाजूला कितीही अडचणी असू देत, कुणी कसंही वागू दे, त्यांना काही फरक पडणार नाही. सुप्रियाला सुद्धा हे पटतं. शुभंकर आल्यामुळे सुप्रिया आणि संजय या दोघांना आधार मिळालेला असतो. आणि इकडे ईश्वरी आणि नम्रता हे अजूनही राजेशच्या रूममध्येच असतात आणि ईश्वरी चिडून म्हणते, या राजेशच्या पापांचा घडा आता भरलाय, देव त्याला काय शिक्षा देईल माहीत नाही, पण ज्या क्षणी हा राजेश शुद्धीवर येईल ना त्या क्षणी आम्ही त्याचं सत्य अंजलीताईला सांगणार आहोत.
त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे मांडणार आहोत आणि मग या राजेशला घराबाहेर काढून त्याला रस्त्यावर भीक मागायला लावू. त्याने आजपर्यंत माझ्या घरातील सगळ्यांना खूप त्रास दिला आहे, मला, अर्णव सरांना, अंजलीताईंना. त्यामुळे त्याला मी आता काही सोडणार नाही आहे. नम्रतासुद्धा म्हणते, हो, आपल्या बाबांचा अपघातसुद्धा या नालायक राकेशनेच केला होता. ईश्वरी म्हणते, त्या प्रत्येक पापांची शिक्षा आपण त्याला द्यायची आहे. आता तो जगला जरी ना तरीसुद्धा मी त्याला सोडणार नाही आहे आणि त्याला मी रस्त्यावर भीक मागायला लावणारच. असं म्हणून ईश्वरी आणि नम्रता तेथून निघून जातात आणि हा राजेश तेथेच निपचित पडलेला असतो. इतक्या दिवसानंतर राजेशचं दर्शन तर आपल्याला झालंय, परंतु हा राजेश खरंच कोमात गेलाय की नाटक करतोय. पण जसं राजेश हा ॲक्सिडेंटच्या आधी म्हणाला होता की रंगदेवतेला नमस्कार करून तो नाटकाला सुरुवात करणार होता, याहून तर असंच वाटतंय की हे सगळं नाटकच होतं आणि राजेश हा कोमात गेलेला नाहीये, कोमात गेल्याचं नाटक करतोय. त्यामुळे तो काही दिवसांसाठी वाचलाय एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर एकदम भारी झाला. राजेशचे इतक्या दिवसानंतर आपल्याला दर्शन झालेत की राजेश हा खरंच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग आता पुढील एपिसोडमध्ये काय होणार? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली एका गोंडस बाळाला, मुलीला जन्म देईल. इतक्या महिन्यांपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय की अंजली प्रेग्नेंट आहे, अंजली प्रेग्नेंट आहे, अंजली आई होणार आहे, शेवटी तो क्षण आलाय. अंजलीने एका बाळाला जन्म दिलाय, एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. अर्णव आणि ईश्वरी हे आनंदाने तेथे आपल्या बाळाला पाहायला जातील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी मामा होणार, मी मामी होणार, म्हणून अर्णव आणि ईश्वरी किती एक्सायटेड होते. परंतु ही अंजली काही सुधारलेली नाहीये. असं म्हणतात ना की स्त्रीचा दुसरा जन्म होतो जेव्हा ती आई बनते, परंतु ही अंजली काही बदललेली नाहीये. आणि अंजली ही चक्क सगळ्यांसमोर म्हणेल की मी माझ्या बाळाचा चेहरा या अर्णव आणि ईश्वरीला पाहू देणार नाहीये, त्यांची सावली मला माझ्या बाळावर पडू द्यायची नाहीये. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसणार. अर्णव खूप इमोशनल होईल. अर्णव म्हणेल, ताई तू हे काय बोलतीयेस, मी माझ्या भाचीला नाही पाहायचं. परंतु या अंजलीच्या काळजाचा काही पाझर फुटणार नाही आणि ती म्हणेल, नाही, तुम्ही दोघांनी माझ्या बाळाचा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये. मग त्याला जवळ घेणं तर दूरच राहिलं. अर्णव खूप दुःखी होईल. पण अर्णवला दुःखी होऊ देईल ती ईश्वरी कसली. आणि ईश्वरी ही एक जुगाड लावणार. ईश्वरीच्या जुगाडू आयडिया तर खूप भारी असतात. आणि मग ईश्वरी अर्णवला आयडिया देईल की आपण दोघे डॉक्टरांचा वेश करून या बाळाला पाहायचं. अर्णव आणि ईश्वरी हे चक्क डॉक्टर आणि नर्सचा वेश घेतील, तोंडाला मास्क लावतील आणि जेव्हा अंजली झोपलेली असेल तेव्हा रूममध्ये येतील. आणि मग अर्णव या बाळाला जवळ घेईल आणि आपल्या भाचीला पाहून अर्णवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. तो खूप खुश होईल आणि तो ईश्वरीला म्हणेल, मी सिंदूर, तू आज मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख दिलंय. त्यामुळे ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होईल आणि ईश्वरी म्हणेल, आता तुम्ही एवढं बोललात मग झालं की सगळं. अर्णव आणि ईश्वरी आपल्या भाचीला जवळ घेऊन तिचा चेहरा पाहून खूप खुश असतील. म्हणजे ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात कोणतं दुःख राहूच देत नाहीये. फक्त आता या मामीला आणि राजेशला घराबाहेर हाकललं की या दोघांचा सुखी संसार सुरू होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.